सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवड 11 मे रोजी होणार असून त्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी बाजार समिती निवडणुकीत बहुमत मिळवलेले आमदार कल्याण शेट्टी, माजी आमदार दिलीप माने हसापुरे गटाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। तूर्त तरी स्पष्ट शब्दात सभापती कोण होणार याविषयी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टता केली नसली तरी उद्या सायंकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांनी सुचवलेलं नाव आमदार कल्याण शेट्टी पर्यंत येण्याची शक्यता आहे। त्यामुळे सभापती पदाचा सस्पेन्स अजूनही कायम असून भले कोणी काहीही म्हणाले तरी सभापती कोण होणार यावर स्पष्ट आणि अचूकपणे मत मांडणे तूर्त तरी शक्य नाही, कारण सोसायटी मतदारसंघात निवडून आले असून ग्रामपंचायत फक्त एक उमेदवार निवडून आले आहेत। बाजार समिती स्तरावरचे उमेदवार अपक्ष लढवण्याची परंपरा कायम ठेवली आहे, पण बहुमत आलेल्या गटाला पाठिंबा द्यायचा हा त्यांचा अलिखित नियम असल्यासारखाच आहे। त्यामुळे आमदार कल्याण शेट्टी माने हसापुरे गटात स्पष्ट बहुमत असून सभापती पदासाठी माजी आमदार माने यांचे नाव अग्रमानांकन चर्चेत असले तरी सोसायटी गटातील विजयी उमेदवारांची संख्या मोठी असल्याने हसापुरे येथे सभापती पदासाठी स्पष्ट दावा करू शकतात। पण निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री सुचवेल त्यांनीच सभापती व्हायचे असा विषय ठरल्याने आता सभापती कोणाला करायचे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात आहे। या निवडीमुळे दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मतदारसंघातील राजकारणाची गणिते बदलण्याची शक्यता असून दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांना भविष्यातील सर्व निवडणूक जाचक ठरणार आहे हे मात्र खरं।